नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान. विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. माढा लोकसभेच्या नियोजनार्थ सांगोल्यात झालेल्या महायुतीच्या बैठकीस डावलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. राजश्री नागणे पाटील. माढा लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराचे नियोजन बैठकीमध्ये काही नेत्यांना डावलल्याने त्यांना सांगोल्यातील जनताच त्यांची जागा दाखवेल. मी आजही भाजपचीच पदाधिकारी असून याबाबत वरिष्ठाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे मत भाजपाच्या पंतप्रधान प्रचार व प्रसार समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा राजश्रीताई नागणे पाटील यांनी TV7 न्यूजशी बोलताना म्हणाल्या. आजच्या मोर्चाला तुमच्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहिले नाही, कारण आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तो कार्यक्रम आम्हाला माहितीच नव्हता किंवा त्याचा निरोपही नव्हता. त्यामुळे त्या बैठकीला आम्ही गेलो नाही. निरोप असता तर त्या कार्यक्रमाला निश्चित आम्ही उपस्थित राहिलो असतो. तुमचे कार्यकर्ते नाराज झाले दिसतात आजचे एकंदरीत वातावरण. कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं आपण एक विश्वासाने एकत्र आम्ही सर्वजण आलेलो आहोत, त्या विश्वासाला कुठेतरी त्यांना एक तडा गेल्यासारखा वाटला की बाबा आज ताई इथं नाही आहेत, म्हणजे का आल्या नाहीत. म्हणून सर्वजण इथं 200-250 कार्यकर्ते आमच्या बंगल्यावरती आले आणि मग त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपल्याकडे उमेदवार येत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि आपण भेटूया त्यांच्याशी. एकंदरीत लोकसभेच्या धर्तीवर काय नियोजन काय असणार आहे? एकंदरीत लोकसभा माढा मतदारसंघातून आम्ही भाजपचा उमेदवार तर निश्चित निवडून देणार आहोत. आम्ही एक उमेदवार म्हणून आम्ही विचार नाही करत, तर मोदी साहेबांना एक आमची ताकद जावी आणि आज मोदी साहेबांना ती ताकद मिळावी. देशासाठी या व्यक्तीची फार मोठी गरज आहे, मोदी साहेबांची. त्यामुळे आम्ही पक्षाचं काम करणार आहोत, भाजपचं काम करणार आहोत आणि मोदी साहेबांना ताकद देणार आहोत. एका प्रमुख पक्षाचं तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद तुमच्याकडे आहे. आजच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्हाला सांगणं अपेक्षित होतं, सांगितलं नाही. याची तक्रार वगैरे वरिष्ठांकडे वगैरे काय तुम्ही करणार आहे का? हो, या संदर्भात मी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि सोमवारी आमची पुण्यामध्ये बैठक आहे. मंगळवारी मुंबईमध्ये वरिष्ठांशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत या संदर्भात की पुढे भविष्यामध्ये असं होता कामा नये. कारण आपल्याला सर्वांना मिळून भाजप पक्षाचं युती सरकारचं आपल्याला काम करायचं आहे. तर कुठल्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये किंवा गैरसमज करून देऊ नये. सर्वांनी एकत्र एका विचाराने येऊन हे काम करावं आणि मोदी साहेबांना ताकद द्यावी, पक्षाला बळ द्यावं, हीच आम्ही विनंती करणार आहोत आणि त्या पद्धतीनं वरिष्ठांशी चर्चा करून निर्णयही आम्ही घेणार आहोत. जाणून बुजून डावलल्यासारखं तुम्हाला जाणवतं? कदाचित तसं झालेलं असावं किंवा नसावं माहीत नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्राचं प्रचार प्रसारचं जेव्हा माझ्याकडे पद असताना, आज इतकं मोठा आपला प्रचार प्रसार होत असताना याच्यामध्ये निरोप येणं अपेक्षित होतं, आम्हाला कळवणं अपेक्षित होतं किंवा याची कुठेतरी बैठक होणं, पक्षीय लेवलला पदाधिकाऱ्यांना एकत्र घेणं हे गरजेचं होतं. परंतु कुठल्याही पदाधिकाऱ्यांना याचा निरोप कळाला नाही, याची बैठक झाली नाही. त्यामुळे कोणालाही हा निरोप नसल्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झाला होता. सर्वच आमचे पदाधिकारी, तालुका सरचिटणीस असतील, युवा सरचिटणीस असतील किंवा आज आमच्या प्रचार प्रसारच्या ज्या सर्व महिला संघटना आहेत त्या असतील, जिल्हा प्रचार प्रसारच्या संघटित अध्यक्ष असतील, यांना सर्वांनाच हे कळवणं अपेक्षित होतं. परंतु कळवलं गेलं नसल्यामुळे आज जो जनतेचा ज्या पद्धतीनं उपस्थिती अपेक्षित होती त्याच्याही पलीकडे उपस्थिती मोठ्या प्रमाणात झाली असती आणि चांगल्या प्रकारचं एक काम करायला संधी सर्वांकडे एक उपलब्ध झाली असती. एकीकडे भाजप शिवसेना युतीचे नियोजन बैठकीचा कार्यक्रम सुरू असतानाच दुसरीकडे राजश्री नागणे पाटील यांच्या घरी अनेक नेते व नाराज समर्थकांचे बैठकीत तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा दिवसभर सांगोल्यात सुरू होती. शुभम आईवळे, TV7 न्यूज, सांगोला.